श्रावणातल्या रविवारला आपण आदित्य रविवार असं संबोधतो. हे व्रत कसं करावं? श्रावण मासी आदित्यवारी मौन उठावे. स्नानानंतर विड्याच्या किंवा नागविलेच्या पानावर रक्तचंदनाने सूर्याचे चित्र काढावे. बाजूला एका वर्तुळात षटकोन काढावा. नंतर 6 पदरी दोऱ्याला 6 गाठी मारून सूर्यचित्र, षटकोन आणि 6 गाठी मारलेला 6 पदरी दोरा ह्या सर्वांची पूजा करावी. पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गूळ, खोबरे याचा नैवेद्य दाखवा. नंतर आदित्य राणूबाईची कहाणी करावी. सामर्थ्याप्रमाणे एका सवाष्णीला जेवायला घालावे. अशा प्रकारे हे व्रत करतात आणि ह्या व्रताची सविस्तर कहाणी आपण आज ऐकूया. मैत्रिणींनो, आपल्याला ही कहाणी कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही कहाणी कृपा करून शेवटपर्यंत. आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथे नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायानो, कसला वसा वाचता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मासशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यानं म्हणजे मुकाट्यानं उठावं. सचीळ वस्त्रासहित स्नान करावं. आग्नोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी. 6 रेखांचं मंडळ करावं. 6 सुतांचा तातू करावा. त्याला 6 गाठी द्याव्या. पान फुलं व्हावं. पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चाळावी. 6 मास पाळावी. माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळा, बोटव्याची खीर, लोणकड तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी. नसेल तर जोडगळ सरी द्यावी. ती नसे तर 2 पैसे दक्षिणा द्यावी. आणि आपल्या वंशाचा उद्यापन करावं किंवा वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दास करत नाही, बटकी करत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून निघाला. प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीची 6 मोती आणली. तिनं आपण घेतली. 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत होती. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडं जाऊन काही दिलं तर घेऊन ये.
पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहूमकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या. वाटेस आपला भाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, का रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैव दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं, पण सर्व गेलं. पुढच्या दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्यांना घरी नेऊन नाहूमाकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, काठी पकरून होनमोहराने भरून दिली. बाबा, ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला. हातातली काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिले ते सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसरा आदित्यवार आला. तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन नाहूमकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ घातलं, नारळ पकरून होनमोहराने भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवाने ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहूमकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं. त्यालाही दह्याची शिदोरी होनमोहराने घालून बरोबर दिली. सूर्यनारायणाच्या घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी काय आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण दैवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिला निरोप दिला. तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परिसदारी घरी नेलं, नाहूमकू घातलं, पाटावर बसायला दिलं. प्रधानाची राणी आदित्यवारची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग, बहीण म्हणाली. अगं ग चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला बहिणीच्या घरी राहिलीस, श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावणं धाडलं. मावशी, तुला छत्र आली, चांबरं आली, पाईक आले, पर्वळ आले. मला रे पापिणीला छत्र कोठून येतील, चांबरं कोठून येतील, पाईक कोठून येतील, पर्वर कोठे? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकांना बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पण वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध घ्या करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे, असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेऊन त्याला दिली. तिनं आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्यावर काय फळ? काय वसा आहे तो मला सांग. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, माचशील, घेतला वसा टाकून देशील, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याच्या माळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली.
तीन माळ्याला दिली. राणीने कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, वसा घेतल्यावर काय फळ, काय वसा असेल तो मला सांग. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा, पिटा रे डांगोरा, नगरीत कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू, मी मुलांसाठी रडते आहे, बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिने चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई, कहाणी ऐकल्यावर हे फळ, वसा घेतल्यावर काय फळ, काय वसा तो मला सांग. मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. हकारे हकारा, करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी काही नाही. कानाडोळा, मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्यावर काय फळ, काय वसा तो मला सांगा. राणी म्हणाली. त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायणा जेवायला आले. 7ही दरवाजे उघडले. लहंगाळ पाणी तापवलं. चड्रस पक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासात केस लागला. ते म्हणाले, अगं, कोणा पापिणीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळसणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळं, डोईचा केस, वळसणीची काडी, डाव्या खांद्यावर वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विकायला, राजाच्या राणीला, माळ्याच्या म्हातारीला, कोणा डोळा मासाचा गोळा, इतक्या जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा मला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. मैत्रिणींनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.